खुश रहिए आप कोपरगाव में. बरोबर, कोपरगावकरांनो तुम्ही आनंदीच राहायला पाहिजे, कारण तुम्ही एक असा आमदार निवडून दिलेला आहे ज्याचं वय वर्ष 40 आहे, त्याची दुसरी टर्म आहे. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग नंतर त्यांनी MS म्हणजे मास्टर्स ऑफ सायन्स ही डिग्री साध्या सुद्धा विद्यापीठातून नाही घेतली, तर थेट बोस्टन म्हणजेच इंग्लंड लंडन या ठिकाणाहून ती डिग्री त्यांनी घेतली. या आशुतोष दादा काळेंनी नुकतंच वेगळं विधान केलं. त्यांच्या मतदारसंघात काय परिस्थिती आहेत आणि ते यशस्वी आमदार आहेत की अपयशी आमदार आहेत याचा पुरावा त्यांनी स्वतःच्या हातून राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे सुपूर्द केलेला आहे. मित्रांनो, गॉडफादर मीडियामध्ये आज आपल्याला कोपरगावची सर्व परिस्थिती जाणून घ्यायची आहे. तत्पूर्वी हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. त्याचं झालं असं, कोपरगावच्या जनतेने दुसऱ्या टर्मसाठी आमदार आशुतोष दादा काळे यांना निवडून दिलं. प्रशासनावरती त्यांचा वचक आहे की नाही? शहर आणि तालुका की जो कोपरगाव तालुका गोदावरी नदीच्या किनारी आहे आणि अतिशय जुना आणि समृद्ध तालुका म्हणून कोपरगावची ओळख आहे. तेथील कोपरगावकर देखील हे अतिशय अभ्यासू आणि सुज्ञ जनता म्हणून ओळखले जातात. याच कोपरगाव शहरामध्ये अवैध धंदे वाढलेत, गुन्हेगारी वाढली, चक्री बिंगो वाढलाय, गोळीबार होतोय, सोन्याची चोरी होती, जुगार, मटका, दारू, तंबाखू, गुटखा या गोष्टी देखील नवीन नाहीत. ऑनलाईन बेटिंग असेल, वाळू तस्करी असेल, या सगळ्या गोष्टींमुळं तेथील तरुण हा वाम मार्गाला लागलाय. जनता भयभीत झाली. महिला मुली देखील सुरक्षित आहेत की नाही हा देखील त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो. मित्रांनो, आमदार अपयशी ठरण्यामागची कारणं काय असतील तर आशुतोष दादाच जर स्वतः निवेदन देत असतील आणि आत्ताच सांगितलेल्या या सगळ्या जुगार, मटका, दारूबंदी, ऑनलाईन बेटिंग, वाळू चोरी, त्याचबरोबर गोळीबार, सोने चोरी प्रकरण या सगळ्या गोष्टींचा ढळढळीत पुरावा जर ते त्यांच्याच पक्षाचे असलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदनाद्वारे देत असतील तर मग यासारखं दुर्दैव कोणतं? आमच्याकडे साधा नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतचा सरपंच असलेला माणूस देखील पोलिसांना जाऊन थेट जाब विचारतो, साहेब हे काम का होत नाही, ही गुन्हेगारी का थांबत नाही, हे अवैध धंदे का बंद होत नाही? असं असताना देखील दुसऱ्या टर्मचे असलेले आमदार आशुतोष दादा काळे यांना निवडून देण्यात कोपरगावकरांनी काही चूक केली का? तेथील जनतेचं काय चुकलं? विवेकभाई कोल्हेंसारखा संघर्षशील माणूस देखील त्यावेळी त्या निवडणुकीमध्ये त्याने थांबून घेतलं. स्वतःची आई स्नेहलता बिपिनदादा कोल्हेताई यांच्यासाठी ते आक्रमकपणे पुढे येऊन रस्त्यावरची आंदोलनं करत होती. हे सगळं असताना एक संघर्षशील, एक युवा नेता असलेला विवेकभाई कोल्हे कोपरगावकरांना नको होता का? असा देखील आता प्रश्न कोपरगावमध्ये उपस्थित झालेला आहे. मित्रांनो, काही महिन्यापूर्वी याच आशुतोष दादा काळे यांनी कोपरगावमध्ये त्यांच्या PAची जी मारामारी झाली, दहशत झाली असे आरोप झाले, त्यावेळी त्यांनी थेट कोपरगाव आणि राहत्यासाठी असलेलं DYSP कार्यालय, त्या कार्यालयात धाव घेतली. त्या ठिकाणी असलेले डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस शिर्डी म्हणजेच DYSP अमोल भारती यांची भेट घेतली. त्यांच्याशी अनेक वेळ त्यांनी चर्चा केली, त्यांना फोन देखील झाल्याचं सांगण्यात येत आहे. मग स्वतःच्या PA वरती अशी वेळ आलेली असताना तुम्ही जर DYSP किंवा DYSP कार्यालयात जाऊन भेट देतात तर मग कोपरगाव शहर आणि तालुक्यातील जनता ही या सगळ्या गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांमुळे त्रस्त झालेली असेल तर आशुतोष दादा तुम्ही सांगा ना, तुम्ही अमोल भारतींची भेट घेतली का? SP सोमनाथ वागचौरे यांना भेटलात का? त्यांची भेट घेऊन तुम्ही तिथे निवेदन दिलत का? अनेक आमदार खासदार कॅमेरे घेऊन जातात आणि त्या अधिकाऱ्यांना जाब विचारतात, त्याचे व्हिडिओ देखील अनेकदा व्हायरल होतात. मग तुम्ही लंडनहून शिकून आलात, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग पुणे विद्यापीठातून केलंय, मग तुम्ही या गोष्टी का नाही केल्या? जर तुमचं तिथलं पोलीस विभाग ऐकत नसेल, तिथलं जिल्हा परिषद, पंचायत समिती ऐकत नसेल तर दादा तुम्ही राजीनामा देणार का? आजपासून नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू झालंय. तुम्ही काही तासापूर्वीच नागपूरमध्ये पोहोचलात आणि त्या ठिकाणी तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री पदही त्यांच्याकडेच आहे, त्यांना सांगणार का की कोपरगाव शहर आणि तालुक्यात या पद्धतीने अवैध धंदे आहेत, गुन्हेगारी वाढलेली आहे आणि या सगळ्या गोष्टीला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तुमचंच खातं, तुमचाच विभाग याला जबाबदार आहे असं तुम्ही भर सभागृहात फडणवीस साहेबांना सांगू शकाल का? आणि जर तुम्ही सांगितलं तर कोपरगावची जनता निश्चितच खुश होईल, कारण
हे जे तुम्ही सगळे गैरप्रकार सांगितले, अवैध धंदे सांगितले, गुन्हेगारी सांगितली, हे सगळं खातं बघणारा विभागाचे प्रमुख आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. अहो आशुतोष दादा, तुमच्या कोपरगाव तालुक्यात असलेलं कोळपेवाडी गाव, तुमच्या जवळच मायगाव देशमुखच्या जवळ असलेल्या कोळपेवाडी या गावातील ही स्क्रीनवरती तुम्ही हा आठवडे बाजार बघत आहात. या आठवडे बाजारामधली तिथे महिला आणि पुरुषांसाठी असलेली ही मुतारी किती दिवसांपासून कुलूप बंद आहेत बघा. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. आशुतोष दादा, तुम्ही जिथून घराकडे जाता त्या कोळपेवाडी मधला आठवडे बाजार, तिथं शेकडो हजारो महिला पुरुष येतात. तिथील ही मुतारी सुद्धा तुम्ही उघडलेली नाही. तिच्यावरती लाखो रुपयाचा खर्च जनतेच्या पैशातून झालेला आहे. तुमचं तिथं देखील लक्ष नाही का? अनेक महिला पुरुषांना त्या ठिकाणी नैसर्गिक विधीसाठी जाता येत नाही. तिथं गेल्यानंतर देखील पैसे घेतले जातात. दादा, तुम्ही कोपरगाव तालुका शहरातील ही गुन्हेगारी वगैरे याबद्दल बोलतात, परंतु तुमच्याच घरा शेजारी असलेली ही मुतारी काय सांगते? म्हणजे तुमचं कोपरगाव तालुका आणि शहरात खरंच लक्ष आहे का? आणि याचसाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तुमच्यासाठी काय कमी केलं? तुम्हाला साईबाबा संस्थांचं अध्यक्षपद दिलं, त्या ठिकाणी राज्यमंत्री पदाचा दर्जा होता. कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे तुम्ही अध्यक्ष आहात. याचबरोबर तुमच्याकडे रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचं देखील पद आहे. आशुतोष दादा, तुमचं वय वर्ष अवघं 40 आहे. तुमची दुसरी टर्म आहे. तुमच्याकडनं जनतेच्या कोपरगावकरांच्या प्रचंड अपेक्षा होत्या. त्यामध्ये तुम्ही फोल ठरलात. याचा पुरावा तुम्ही स्वतःच अजितदादांना दिलाय. आणि ही मुतारी बघा, ही इथली बाजार, हा बाजार रविवारी भरतो, आठवडे बाजार असतो. त्या ठिकाणी आशुतोष दादांच्याच मतदारसंघातील अनेक व्यापारी येतात, लोक येतात, जनता येते आणि त्या बाजारात यांना साधं सुसू करण्यासाठी म्हणजेच लघवी करण्यासाठी देखील तेथील ही बघा, ही कुलूप लावलेली मुतारी आहे. मग हिचं उद्घाटन बाकी आहे का? खोटं बोलण्यापेक्षा आपल्या मतदारसंघातील कोपरगाव जनता ही किती वैतागलेली आहे हे तुम्ही एकीकडे अजितदादांना सांगतात, परंतु तुमच्याच होम ग्राउंडवर अवघ्या 3-4 किलोमीटरवरती असलेली ही मुतारी आठवडे बाजार नेमका काय सांगतोय? मित्रांनो, या संपूर्ण व्हिडिओमध्ये आशुतोष दादा काळे यांना आम्ही हे जे प्रश्न विचारलेत हे याचसाठी विचारलेत कारण कोपरगावमध्ये मीडिया मॅनेजमेंटमध्ये ते देखील एक्सपर्ट आहेत. त्यामुळे 2-3 सन्माननीय पत्रकार पेपर जर सोडले तर बाकीचे लोक ही असली बातमी दाखवू शकत नाही. त्याची कारणं आम्हाला माहित नाही, परंतु गॉडफादर मीडियाने कोपरगावमध्ये याचसाठी एंट्री घेतली. राहत्यातील देखील अनेक लोक त्या ठिकाणी बाजारला जातात. कोळपेवाडीचा हा बाजार आहे आणि राहत्यातील जनता ही गॉडफादर मीडिया हे चॅनल बघते, त्यामुळे आम्हाला फोन करून सांगतात की अशा पद्धतीने कोळपेवाडीमध्ये हे प्रकार सगळे सुरू आहेत. आशुतोष दादा, तुमच्यासाठी राज्याचे मंत्री आणि पालकमंत्री असलेले नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील कोळपेवाडी आणि कोपरगाव शहरात येत तुम्हाला वेळोवेळी बळ दिलंय, ताकद दिली, ती कोपरगावकरांच्या विकासासाठी. अजितदादांनी देखील तुमच्यावरती विश्वास टाकला, तुमच्यासाठी फिल्डिंग लावली, सगळ्या गोष्टी केल्या. तुमच्या कारखाना कार्यस्थळावरती अनेकदा शरद पवारांसह मोठमोठे नेते येत असतात. मग दादा तुम्ही चांगले की भैया चांगला असा प्रश्न साहजिकरित्या कोपरगावकरांना पडू शकतो. कारण विवेक भैया हे देखील एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे, खूप वेळा संघर्ष केलाय. त्यांनी तर थेट राहता तालुक्यात एक नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाला देखील विरोध करून दाखवला. कालांतराने तो शमला देखील असेल, परंतु तुम्हाला हे सगळं सहजरित्या मिळालेलं आहे. हे सगळं सहज मिळालंय. तुमच्या तोंडात सोन्याचा चमचा आहे. तुमच्या फेसबुक पेजवरतीच तुम्ही म्हटलंय, बिल्डिंग अपॉन अ फॅमिलीज लिगसी ऑफ इम्पॅक्टफुल सोसायटल कॉन्ट्रीब्युशन. याचा अर्थ तुम्हीच कोपरगावकरांना समजून सांगा. दादा, ही मुतारी सुद्धा तुम्ही सुरू करा. तिला कुलूप लावलेलं आहे. ती जनतेच्या सेवेसाठी आहे, जनतेच्या पैशातूनच बांधलेली आहे. त्यामुळं यावेळेस कोपरगावातील, शहरातील, तालुक्यातील जनता नक्कीच विचार करत असतील, आशुतोष दादा चांगले की विवेक भैया कोल्हे चांगले? तुम्ही दोघं चांगले आहातच, परंतु तुम्ही काम करण्याचा स्पीड वाढवा. जनता ही कोपरगावची गोदावरी किनाऱ्यावरची आहे, गंगेच्या किनाऱ्यावरची आहे. समृद्ध तालुका अशी ओळख असलेल्या कोपरगावकरांना तुम्ही निश्चितच या जुगार, मटका, दारू, तंबाखू, ऑनलाईन बेटिंग, वाळू चोरी या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढण्याचा दोघांनी प्रयत्न करावा.
तेवढा कमी आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीवरती भाजपचे शहर अध्यक्ष असलेले वैभव आढाव यांनी देखील आशुतोष दादांवरती टीकेची झोड उठवलेली आहे. त्यांनी सांगितलं की तुमचाच पीए मारामारी करत होता, दहशत करत होता, त्यावेळी तुम्ही कुठे गेला होतात? आशुतोष दादाच्याच माणसांकडनं रेशन घोटाळा किंवा जुगार अड्डे याच्यामध्ये कोण कोण सहभागी होतं? उलटा चोर कोतवाल को डाटे या भाषेत बीजेपीचे शहराध्यक्ष वैभव आढाव यांनी आशुतोष दादांवरती निशाणा साधलेला आहे. आता हेच आशुतोष दादा अजितदादा पवारांना निवेदन देताना सांगतात की पोलिसांवर माझा विश्वास राहिलेला नाही, वेळ प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. मग डेप्युटी सीएम असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांच्याशी खासगीत काय बोलले आम्हाला त्याबद्दल माहिती नाही, परंतु कोपरगाव शहर आणि तालुक्यातील जनता तुमच्याकडे मोठ्या आशेने बघत आहे, परंतु तुम्ही त्यात फोल ठरले आहात, अपयशी ठरलेले आहात. ही चूक कुणाची? तुम्ही या अधिवेशनात बोला, या अधिवेशनात तुम्ही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना या गोष्टी विचारा, कारण तुम्ही साधेसुधे व्यक्तिमत्व नाही आहात. साईबाबा संस्थांचं अध्यक्षपद, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचं अध्यक्षपद, रयत शिक्षण संस्थेचं तुमच्याकडे उत्तर विभागाचं अध्यक्षपद आहेत आणि आमदारकी तर तुम्हाला दुसऱ्यांदा बहाल झाल्याचं म्हणता येईल. पहिल्या वेळेस तुम्ही संघर्ष केला असेल, परंतु दुसऱ्यांदा तुम्हाला नामदार राधाकृष्ण विखे पाटील, तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्हाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याचबरोबर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यासारख्या सगळ्या समाज घटकांची, सगळ्या व्यक्तिमत्वांची तुम्हाला मदत झालेली आहे. त्यामुळं तुम्ही या गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करा, अधिवेशनात प्रश्न विचारा, नव्हे निदान कोळपेवाडीची मुतारी तुम्ही आजच चालू करा, या अपेक्षेसह थांबतो. मित्रांनो, गॉडफादर न्यूज हे चॅनल आवडलं असेल तर कोपरगावकरांनी ते निश्चित सबस्क्राईब करावं. कोपरगावकरांचा आवाज बनण्यासाठी गॉडफादर मीडिया हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.